CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सर्वोच्च सभागृहामध्ये महिलांना सन्मान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती विधेयक आणले। यापूर्वी अनेक सरकारनी ही केवळ घोषणा केली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती विधेयक मांडून खऱ्या अर्थाने घोषणेतून नव्हे तर कृतीतून महिलांप्रती आदर दाखवला आहे। त्यामुळे बुलढाण्यातील चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी पंतप्रधान मोदी यांच्या महिलांच्या वतीने आभार मानले आहे। भारताचं असं सर्वोच्च सभागृह, संसद भवन आणि प्रत्येक राज्याचं विधिमंडळ हे एक कायदेमंडळ म्हणून काम करते। सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रयत्नातून आज पहिल्यांदा ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना या कायदेमंडळामध्ये 33% आरक्षण लागू करण्यासंदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं असं नारी शक्ती वंदन विधेयक येत आहे। आणि या नारी शक्ती विधेयकाच्या माध्यमातून आमच्या माता भगिनी ह्या आज संसदेमध्ये जाणार आहेत, विधिमंडळामध्ये जाणार आहेत। खरं तर मी सर्वप्रथम मोदीजींचे या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींच्या वतीने खूप खूप अभिनंदन करते, त्यांचे आभारसुद्धा व्यक्त करते। बरेच सरकार होऊन गेलेत, त्यांनी घोषणा दिल्यात, परंतु प्रत्यक्ष कृती मात्र झाली नाही। आज मोदीजींनी प्रत्यक्ष कृतीमधून महिलांप्रती असलेला आपला आदर सन्मान हा दाखवून दिलेला आहे। मी मोदीजींना पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांचे अभिनंदनसुद्धा करते। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।